Okay, so let us, we will continue with disadvantages of centrifugal pump. सेंट्रिफ्युगल पंपचे डिसएडव्हान्टेजेस काय आहेत? तर याचं पहिलं डिसएडव्हान्टेज कुठलं असेल, कोण सांगू शकेल का? मीच सांगतो. प्राइमिंग इज रिक्वायर्ड. This is the first and foremost disadvantage of centrifugal pump. See, reciprocating pumps don't require the priming because the suction head म्हणजे सक्शन होणारं, तयार होणारं सक्शन आणि तयार होणारं डिलिव्हरी प्रेशर हे दोन्हीही रेसिप्रोकेटिंग पंप मध्ये हाय असतं. बट इन सेंट्रिफ्युगल पंप the suction pressure created depends on density of fluid which is being rotated. Getting it? Hence, here in these pumps, priming is required. This is the first disadvantage. The second disadvantage of this pump, it generates medium head. It cannot generate high head. Getting it? In other hands, the reciprocating pump used to generate very high head. तिथं खूप हाय हेड जनरेट होतो किंवा खूप हाय प्रेशर जनरेट होतं. या पंप मध्ये हाय प्रेशर हाय हेड जनरेट होत नाही. गेटिंग इट? याचं पुढचं डिसएडव्हान्टेज काय आहे तर कॉम्प्लिकेटेड प्रिन्सिपल and construction you can call. आता कॉम्प्लिकेटेड प्रिन्सिपल काय आहे? कारण बघा, एनर्जी कन्व्हर्जन किती आहे? मेकॅनिकल एनर्जी टू पोटेन्शियल, मेकॅनिकल एनर्जी टू सेंट्रिफ्युगल फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स टू कायनेटिक एनर्जी, कायनेटिक एनर्जी टू प्रेशर एनर्जी. So this is how in parts the energy is getting converted. That is how we are calling is its complicated principle. आपल्याला पंप शिकायला किती 3 दिवस लागले. Getting it? So this is how its complicated principle, and also its construction is complicated. See, it is very difficult to manufacture the impeller. Impeller तयार करणं, impeller manufacture करणं difficult आहे. त्याच्या व्हेन्सचे अँगल्स ठरवावे लागतात. गेटिंग इट? त्याच्यानंतर जे केसिंग आहे, त्या केसिंगचा शेप हा व्हॉल्यूट आहे, तो सर्क्युलर नाहीये. सो कन्स्ट्रक्टिंग दी व्हॉल्यूट केस इज व्हेरी डिफिकल्ट. सो दिस इज हाऊ दी कॉम्प्लिकेटेड प्रिन्सिपल अँड कन्स्ट्रक्शन. मग याच्यामध्ये तुम्ही वाक्य वाढवू शकता. प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन असंही तुम्ही लिहू शकता. इट इज नॉट कंपल्सरी. सिम्पली प्रिन्सिपल ऑल्सो इज सफिशियंट. सो कॉम्प्लिकेटेड प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन अँड कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन ऑल्सो कॉम्प्लिकेटेड. Okay, so these are the three major disadvantages. चौथा डिसएडव्हान्टेज तुम्ही लिहू शकता कुठला तर लो डेन्सिटी फ्लुइड्स can't be pumped easily. काय म्हटलं आपण इथं? लो डेन्सिटी फ्लुइड्स कॅनॉट बी पंप्ड इझिली. म्हणजे ज्या फ्लुइडची डेन्सिटी लो आहे, कमी आहे, ते फ्लुइड पंप करणं याला कसं आहे? डिफिकल्ट आहे. गेटिंग इट? का बरं डिफिकल्ट आहे? कारण आपण ते प्राइमिंगला बघितलेलं तेच प्रिन्सिपल. जर डेन्सिटी कमी असेल तर सक्शन कमी होतं. गेटिंग इट? त्याच्यामुळं इझी पंपिंग नाही येते, सक्शन लवकर होत नाही त्याचं. दॅट इज हाऊ इट बिकम्स डिफिकल्ट टू पंप दी फ्लुइड्स विथ लोअर डेन्सिटी. ओके, लोअर डेन्सिटीचे फ्लुइड्स पंप करणं हे डिफिकल्ट आहे, कॉम्प्लिकेटेड आहे. क्लिअर? So these are the 4 main disadvantages you need to remember. You can take screenshot of this. So this is how here we are completing the working. तर application. हा, ऍप्लिकेशन राहिलेच का? हो, थँक्यू. हा, ऍप्लिकेशन काय काय आहेत सांगा तुम्ही. पहिलं तुम्हीच सांगायचे. 2 ऍप्लिकेशन तुम्ही सांगायचे. पहिलं हा सांगा की, कुठं असतं? हाऊसहोल्ड इरिगेशन पर्पज. सिस्टीम. पहिलं घरी वापरतो आपण. दुसरं इरिगेशन. ओके, इरिगेशन कुठं? इरिगेशन कुठं करतो आपण? इरिगेशन, इरिगेशन म्हणजे नक्की काय सांगा? शेतीला पाणी पुरवठा केला जातो तो ना? इरिगेशन सिस्टम. तो त्या इरिगेशन म्हणजे शेतीला, घरामध्ये
घरामध्ये जे आपण पाणी भरायला वगैरे वापरतो तो हा सेंट्रिफ्युगल पंप असतो. शेतीमध्ये जो वापरला जातो तो आहे हा, है ना. त्याच्यानंतर फूड इंडस्ट्रीज. मग फूड इंडस्ट्रीच्या जागी तुम्ही असं पण लिहू शकता, मिल्क प्रोसेसिंग इंडस्ट्रीज. फूड इंडस्ट्रीज म्हणा किंवा मिल्क अँड मिल्क प्रोसेसिंग इंडस्ट्रीज म्हणा. आता मी फूड इंडस्ट्रीज हा शब्द का वापरला, कारण फूड इंडस्ट्रीजमध्ये मग शुगर फॅक्टरीज असू द्या, शुगर फॅक्टरीजमध्ये पण आपल्याला काय करावा लागतो, जो उसाचा रस आहे तो पंप करावा लागतो, तो ट्रान्सफर करावा लागतो. गेट इट. ज्याची डेन्सिटी जास्त आहे त्याच्यामुळे तिथं सेंट्रिफ्युगल पंप लागतो. गेट इट. देन मिल्क प्रोसेसिंग युनिट्स इंडस्ट्रीज, तिथं तर लागणारच आहे, कारण तुम्ही बघता दुधाचे टँकर जात असतात. सो हाय डिस्चार्ज आहे ना, डिस्चार्ज खूप मोठा आहे. गेटिंग इट. दॅट इज वाय इट इज रिक्वायर्ड. क्लिअर. देन अदर यू कॅन से हायड्रो इलेक्ट्रिक स्टेशन्स. हायड्रोइलेक्ट्रिक स्टेशन्स मध्ये, हायड्रोइलेक्ट्रिक स्टेशन म्हणजे काय, हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट. त्या ठिकाणी ह्यूज वॉटर आहे, खूप पाणी आहे. गेटिंग इट. सो व्हेरेवर यू विल हॅव दी हाय क्वांटिटी ऑफ लिक्विडची क्वांटिटी ज्या वेळेस जास्त असते, सो ह्यूज क्वांटिटी असते, त्यावेळेस सेंट्रिफ्युगल पंप वापरला जातो. दोनच फरक लक्षात ठेवायचे. व्हेन यू नीड व्हेरी हाय प्रेशर, गो फॉर रेसिप्रोकेटिंग. When you need very high discharge, then go for centrifugal. High discharge म्हटलं की centrifugal, high head high pressure म्हटलं की reciprocating. Okay, so these are the 4 applications sufficient. मग आपण सेंट्रिफ्युगल पंपचं काय काय बघितलं. We have seen principle, then construction, working, advantages, and disadvantages, advantage, applications, आणि लास्टला applications. Okay, so these parts we have seen in respect of centrifugal pump. Okay, तर आता मी तुम्हाला एक क्वेश्चन लिहायला सांगितला होता, तो लिहिलाय का सगळ्यांनी? Yes, sir. लिहिला? Yes, sir. हा. Yes, ओके, सो व्हेरी गुड. आता पुढचा क्वेश्चन तुम्हाला लिहायचा आहे, एक्सप्लेन वर्किंग ऑफ सेंट्रिफ्युगल पंप. एक्सप्लेन दी वर्किंग ऑफ सेंट्रिफ्युगल पंप. हा क्वेश्चन किती मार्क कन्सिडर करून सोडवायचा, तर 4 मार्क्स आन्सर लिहायचा आहे, या कॅल्क्युलेशननी सोडवायचा. ओके, 4 मार्क्स पाहिजेत आपल्याला, त्या अँगलनी हा सोडवायचा. क्लिअर. प्रिन्सिपल शुड बी वाउंड अप इन 2 लाइन्स मॅक्सिमम. construction 3 to 4 lines. More emphasis must be given on working. जास्त कशावरती लक्ष द्यायचं, वर्किंग वरती. ओके, अँड नेक्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट स्टफ इज ड्रॉइंग. ड्रॉइंग ही छान आली पाहिजे. गेटिंग इट. ड्रॉइंग शुड बी व्हेरी गुड. एवढ्या गोष्टी झाल्या, संपलं. ओके, ऍडव्हान्टेजेस काय 2-3 लिहा, डिसएडव्हान्टेज 2-3 लिहा, ऍप्लिकेशन 2-3 लिहा, संपलं. ओके, सो दिस इज हाऊ यू कॅन कन्स्ट्रक्ट दी आन्सर फॉर 4 मार्क्स. हा आपला दुसरा प्रश्न आजचा. काय? Okay, so we will go ahead with compressors now. कॉम्प्रेसर कुठं बघितला आहे का? कुणी बघितलाय का? पंक्चरच्या दुकानात. सायकलला हवा मारताना. करेक्ट. सायकलला हवा मारताना आपण जे डिव्हाइस वापरतो, ज्याला आपण पंप म्हणतो, तो पंप नसून काय आहे, कॉम्प्रेसर आहे. व्हेरी करेक्ट. एक झालं. दुसरा. हा, अजून कुठं बघितलाय का? फ्रीजला. कुठं? सॉरी, हॅलो. फ्रीज. बरोबर, फ्रीजला कॉम्प्रेसर असतो. व्हेरी करेक्ट. फ्रीजला कॉम्प्रेसर कुठं असतो, तर फ्रीजच्या पाठीमागच्या बाजूला खालच्या साईडला कॉम्प्रेसर असतो, जिथे की सगळ्यात जास्त व्हायब्रेशन्स तयार होतात. तिथं पण कॉम्प्रेसर असतो. व्हेरी करेक्ट. अजून
मी लिहितो. बायसिकल यूज लिहितो मी. आपण हे लिहिणार नाहीये परीक्षेमध्ये बरं का, डोंट वरी. हा, अजून पहिल्यांदा आपण काय करूयात, कॉम्प्रेसर कुठं कुठं आहे हे बघणार आहोत. त्याच्यानंतर आपण ऍप्लिकेशन्स ऑफ कॉम्प्रेस्ड एअर बघणार आहोत. त्याच्यानंतर बायसिकल यूज लिहिलं, रेफ्रिजरेटर लिहिलं. आता तिसरं हे बघितलंय का, हेअर ड्रायर. कधी हेअर ड्रायर बघितलंय का, कसं असतो, हवा येते है ना. हो. हा, तो हेअर ड्रायर इट इज नथिंग बट ए कॉम्प्रेसर. तो एक प्रकारचा कॉम्प्रेसर आहे. अजून एनिवेअर एल्स, आठवा कोणाला आठवत आहे का? एनी अदर? हॉर्न, एअर हॉर्न. हा, करेक्ट. हॉर्न्स. हॉर्न्स मध्ये पण असते ना कॉम्प्रेस्ड एअर. जे एअर असतात ते बरं का, इलेक्ट्रिक नाही. ओके, तर अशा ठिकाणी आपण एवढ्या ठिकाणी हा कॉम्प्रेसर बघितलेला आहे. अजून एक कॉम्प्रेसर आपण कुठं बघतो, तर गाडीच्या टायरमध्ये हवा भरायची असते है ना. 4 व्हीलर असू द्या, 2 व्हीलर असू द्या, तिथे एक मोठा कंटेनर ठेवलेला असतो. त्या कंटेनरला पाईप असते है ना. सो ते एक ऍप्लिकेशन आहे कॉम्प्रेसरचं. क्लिअर. सो हे आहे ठिकाणं जिथं कॉम्प्रेसर आपल्याला बघायला मिळतो. व्हेअर वी कॅन सी द कॉम्प्रेसर. गेटिंग इट. सो ऍक्च्युअली तुम्ही एक्झॅक्टली कुठं बघू शकता, तर बायसिकल यूज यू हॅव हँडल्ड इट. तुम्ही तो वापरला देखील आहे. यू हॅव युज्ड इट. गेटिंग इट. सो दिस वन अँड दिस टू, these two you have used. These two appliances you have used, bicycle and hair dryer. Getting it? So these two you have used these two. Now let us will see the applications of compressed air. आता तुम्ही म्हणणार सर हे कशाला सांगताय, आधी ऍप्लिकेशन सांगतात का? आधी कॉम्प्रेसर शिकवायचं मग ऍप्लिकेशन नाही. तर आपल्याला परीक्षेमध्ये याच्यावरती एक क्वेश्चन येत असतो, राईट दी ऍप्लिकेशन्स ऑफ कॉम्प्रेस्ड एअर. गेटिंग इट. त्याच्यामुळं आपण आधी ऍप्लिकेशन्स बघणार आहोत. गेटिंग इट. सो विदाउट आस्किंग टू एक्सप्लेन दी वर्किंग, दे आस्क जस्ट दी ऍप्लिकेशन्स. सो दी ऍप्लिकेशन्स ऑफ कॉम्प्रेस्ड एअर, पहिलं मी लिहिणार, सोपं आहे. हा, एअर फिलिंग इन कार ऑब्लिक बाईक टायर्स, मी एक लिहिलं. पुढचं सांगा तुम्ही. एनीवन? फॉर कूलिंग इन रेफ्रिजरेटर. नाही, कूलिंग इन रेफ्रिजरेटर नाही. सॉरी, दॅट्स नॉट. रेफ्रिजरेटर मध्ये कशासाठी असतो ते मी सांगेन तुम्हाला एक दिवशी. व्हॅक्युम क्लीनर. तर ऋषी, व्हॅक्युम क्लीनर मध्ये ऍक्च्युली काय करतो आपण, प्रेशर इन्क्रीज करत नाही. आपण काय तयार करतो, व्हॅक्युम तयार करतो आणि सक्शन तयार करतो. गेटिंग इट. त्याच्या जागी जर तुम्ही म्हटलं असता ब्लोवर फॉर क्लिनिंग, एअर ब्लोवर फॉर क्लिनिंग, तर ते योग्य ठरलं असतं. गेटिंग इट. एअर ब्लोवर जर म्हटलं असं तर. हा बोला. सर, जुन्या काळात स्टोव्ह असायचे, हा बर, स्टोव मध्ये. हा हा हा, त्याच्यामध्ये पण असतं ना. हा, करेक्ट. जुने स्टोव असायचे ना, त्याच्यामध्ये हवा भरायला लागायची. व्हेरी करेक्ट. ओके. सो इथं ओम कडगंचीनी बरोबर सांगितलेलं आहे, एअर कंडिशनर्स. तर एअर कंडिशनर्स, मग एअर कंडिशनर कसं लिहिणार, तर आपण एअर कंडिशनर नाही लिहिणार. आपण काय लिहिणार ह्याच्यामध्ये, तर टू कूल दी लार्ज बिल्डिंग्स. कूलचं स्पेलिंग कसं लिहिलंय बघा. काय सर, टू कूल दी लार्ज बिल्डिंग्स. आता म्हणजे काय, तर बघा,
आता तुम्हाला सांगतो मी. तुम्ही कधी विठ्ठल मंदिरामध्ये गेलायत का? किंवा एखाद्या कुठल्या मोठ्या मॉल मध्ये गेलायत का? विठ्ठल मंदिरामध्ये म्हणा किंवा कुठल्या मोठ्या मॉल मध्ये म्हणा, असं तुम्ही गेला ना, तर तुमच्या डोक्यावरती पाईप्स असतात आणि त्याच्यातून हवा येत असते गार खाली. आणि कुठेतरी तो शब्द तुम्ही ऐकला असेल, इथं सेंट्रल एअर कंडिशनर आहे. इथं सेंट्रल एअर कंडिशनर आहे. मध्ये काय असतं नक्की? सो ते तुम्हाला सांगतो मी. व्हॉट दिस सेंट्रल एअर कंडिशनर इज. तर अशी बिल्डिंग असते. त्या बिल्डिंग मध्ये रूम्स असतात, अशा भरपूर रूम्स असतात. कुठं कुठं रूम्स असतात अशा सगळ्या. एकाच कुठल्या तरी रूम मध्ये एसी बसवलेला असतो. कुठल्या तरी एकाच रूम मध्ये एसी असतो. इथं सपोज एसी आहे, तर या रूम मधून पाईप काढून इथं आणली जाते, इथून इथं आणली जाते, इथून इकडं. 2 वाजले आहे. 2 वाजल्या का नाही? 2 वाजल्या. हा वाजले की 2, बरोबर. हा, परत इथून इकडं, परत इथून इकडं. तर ही काय केली जाते? इथं तयार झालेली थंड हवा, इथं कंडिशन केलेली हवा या सगळ्या रूम मध्ये फिरवली जाते. ती फिरवायसाठी, ती या सगळ्या रूम मध्ये फिरवायसाठी तिला काय द्यावं लागतं? प्रेशर द्यावं लागतं. त्या प्रेशरमुळे ती एअर या सगळ्या रूम्स मध्ये फिरते. गेट इट? सो एअर कंडिशनिंग टू कूल दी लार्ज बिल्डिंग्स, हे असं ऍप्लिकेशन म्हणणार आहे. दुसरं इथं कोणीतरी आता लिहिलं स्प्रे पेंटिंग. हू हॅज रिटन? सोहेल हॅज रिटन स्प्रे पेंटिंग. करेक्ट. पेंटिंग मध्ये, स्प्रे पेंटिंग मध्ये कॉम्प्रेस्ड एअर वापरली जाते. ओके. त्याच्यानंतर अजून आता आपल्या पीपीटी मध्ये, सो आय विल ओपन द पीपीटी सो दॅट यू विल गेट नंबर ऑफ ऍप्लिकेशन्स. लुक ॲट हिअर. कुठले कुठले हे डिस्कस करूयात, कारण हे आपल्याला परीक्षेत लिहायचे. गेट इट? सो वी नीड टू राईट. ते जनरल डिस्कशन मध्ये ओके आहे कुठलं पण लिहिणं, बट while writing in exam you should have particular examples. So that is why we are going to see these particular examples. See, what is this? For producing air blast in the blast furnace. सर हे काय नवीनच ऐकलंय, हे ब्लास्ट फर्नेस काय असतं? तर ब्लास्ट फर्नेस तुम्ही शिकलेला आहात 11वीला किंवा 12वीला, तुम्हाला ते झालेलं आहे ब्लास्ट फर्नेस. त्याला तुम्ही काय म्हणत होता ब्लास्ट फर्नेसला? आय डोंट रिमेंबर इट्स नेम ऍक्च्युअली. जस्ट वेट, वी विल आस्क गूगल व्हॉट इज इट्स नेम. हे गूगल, what we call blast furnace. झोत भट्टी. व्हेरी करेक्ट. शिकलायत का तुम्ही? करून हे करे असं ते रेग्युलेटर असतं त्याला. रेग्युलेटर असतं? झोत भट्टी झालं नाही तुम्हाला? झालेलं आहे. एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल्स मध्ये झाले. करेक्ट. मेटल एक्सट्रॅक्शन मध्ये तुम्ही शिकलेला आहात. मेटल एक्सट्रॅक्शन मध्ये. करेक्ट. मेटल एक्सट्रॅक्शन मध्ये तुम्हाला झोत भट्टी झालेली आहे ती. गेटिंग इट? तर तिथं काय असतं बघा, तुम्हाला ते अशी शिकला ना तुम्ही ड्रॉइंग. यू हॅव स्टडीड सच अ ड्रॉइंग. गेटिंग इट? अशी ड्रॉइंग शिकलाय तुम्ही. तर इथं काय आहे? इथं हाय टेम्परेचर झोन आहे, इथं खूप टेम्परेचर आहे. गेटिंग इट? खूप टेम्परेचर आहे. लाईक दिस यू कॅन सी हिअर. गेट इट? सो खूप टेम्परेचर, आतमध्ये जाळ चालू आहे, बर्निंग चालू आहे, कंबशन चालू आहे आतमध्ये. कंबशन चालू असल्यामुळं काय असतं? गेट इट? सो विल यूज दिस ओनली. ओके. सो इथं काय असतंय? कंबशन सुरू असतंय. कंबशन चालू असल्यामुळं काय होतं? आतमध्ये जी हवा आहे, आतमध्ये जे गॅसेस आहेत, त्या गॅसेसला हाय प्रेशर आहे. त्या गॅसेसला प्रेशर का बरं जास्त आहे? कारण त्या गॅसेसचं टेम्परेचर जास्त आहे. गेटिंग इट? त्या गॅसेसचं टेम्परेचर जास्त आहे, त्याच्यामुळे त्या गॅसला प्रेशर जास्त आहे. सोपी गोष्ट आहे. पण मला सांगा, जर आतमध्ये एअर नसेल तर कंबशन कंटिन्यू होईल का? नाही. आपण शिकलोय कंबशन साठी ऑक्सिजन लागतो.
कंबशन साठी काय लागतो? ऑक्सिजन लागतो. त्याच्यासाठी आपल्याला इथं फ्रेश एअर आतमध्ये सप्लाय करावीच लागते. वी नीड टू सप्लाय दी फ्रेश एअर इन. मग ती फ्रेश एअर ऍटमॉस्फिअर मधली चालेल का? नाही चालत. का चालत नाही? कारण ह्याच्या आतमध्ये खूप प्रेशर आहे. हिथली आतली प्रेशराइज्ड एअर बाहेरच्या एअरला आतमध्ये येऊ देत नाही. त्याच्यामुळे आपल्याला इथं काय करावं लागतं? इथं कॉम्प्रेसरनी एअर सप्लाय करावी लागते. इथं आपल्याला काय करावे लागते? कॉम्प्रेसरनी एअर सप्लाय करावी लागते. आता इथं आपण जर असं टाकलं कॉम्प्रेसर इन ब्लास्ट फर्नेस, तर आपल्याला त्याची ड्रॉइंग कुठे तर बघायला मिळेल. लेट अस विल सी इफ एनी. अशा प्रकारचे एअर कॉम्प्रेसर असतात आणि ते ब्लास्ट फर्नेस मध्ये एअर सप्लाय करतात. गेट इट? सो डू वी हॅव इट? नो क्लिअर इमेजेस आर अवेलेबल. क्लिअर इमेजेस नाही आहेत, पण तुमच्या लक्षात आलं असेल साधारण कसं आहे ते. गेट इट? तिथं काय असतं? टेम्परेचर हेवी असल्यामुळं, टेम्परेचर खूप जास्त असल्यामुळं नॉर्मल ॲटमॉस्फेरिक एअर आतमध्ये येऊ शकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागतं? त्याच्यामुळे आपल्याला एअर सप्लाय करावी लागते. ह्याच्यासाठी मी तुम्हाला दुसरं एक एक्झाम्पल देऊ शकतो. ह्याच सप्लाय एअर इन ब्लास्ट फर्नेस, ह्याचं एक आपलं नॉर्मल गावातलं एक्झाम्पल जे सगळ्यांनी बघितलेलं आहे. दॅट आय विल शो. असलं कधी बघितलंय का ऍप्लिकेशन? हॅव यू एव्हर सीन दिस? कुठे गेला? हा सर, ती ह्याच्या लवारापाशी कणिक असते. भाजताना लोहाराजवळ कणिक भाजताना. असते. गेटिंग इट? लोहाराजवळ असते ते, है ना? हे असलं बघितलं असेल. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे. हॅव यू सीन इट? Yes, sir. This one, Yes, what sir. is this? सर This is the blast furnace. हा blast furnace आहे. And this is the blower which is supplying air. Getting it? Okay? हे आतमध्ये जो जाळ आहे तो ब्लास्ट फर्नेस आणि हा ब्लोवर विच इज सप्लाइंग दी एअर. गेटिंग इट? हे तेच आहे. प्रोड्युसिंग एअर ब्लास्ट इन दी ब्लास्ट फर्नेस. ते ऍप्लिकेशन आहे. ओके. ड्राईव्ह एअर इंजिन्स. The engines which work on compressed air are called as ड्राईव्ह इंजिन्स. म्हणजे काय केलं जातं? आपली नॉर्मल गाडी जी आहे ती पेट्रोलवर डिझेलवर चालते. त्याच्या जागी काय केलं जातं? कॉम्प्रेस्ड एअर सप्लाय करून व्हील फिरवले जातात. Okay, that is air engine. To produce air blast in workshops. This one and this one is same. Air blast in workshops. For spray painting, जे आता आपण म्हटलं की स्प्रे पेंटिंग आहे ना, स्प्रे पेंटिंग also you can see on Google. Google can help you on this. This one है ना, you might have seen this. कधी बघितलंय का असलं ऍप्लिकेशन? दिस वे. ओके. असा कॉम्प्रेसर असतो, इथं कॉम्प्रेस्ड एअर येते आणि ह्याच्यामध्ये पेंट असतो. गेटिंग इट? दिस कंटेन्स द पेंट. ओके. अँड इफ यू सी वी कॅन हॅव व्हिडिओज ॲज वेल, है ना? वी कॅन वॉच व्हिडिओज ॲज वेल. अरे यार, just tell the application. So, paint is created. So spray painting using compressed air. Clear? So this is the application. Painting speed is increased drastically. Okay. Now next. अरे यार वो तो कंप्लीट होना चाहिए. Then for cooling system of large buildings that we have discussed already. For pumping the water. Getting it? So compressed air also can be used for pumping the water. Now for spray fuel
इन द सिलेंडर ऑफ लार्ज डिझेल इंजिन्स. डिझेल इंजिन्स मध्ये डिझेल स्प्रे करण्यासाठी डिझेल पंप असतो. कुणाच्या घरी जर डिझेल कार असेल तर तुम्ही तिथं हा शब्द ऐकला असेल, डिझेल पंप खराब झालाय, डिझेल पंपचा मेंटेनन्स आहे. तर यस, इन ऑल टाइप्स ऑफ डिझेल इंजिन्स वी नीड दी फ्युएल पंप. दॅट इज नथिंग बट ए कॉम्प्रेस्ड एअर. का बरं? कारण फ्युएल विल बी इन गॅसियस फॉर्म. ओके, फ्युएल गॅसियस फॉर्म मध्ये कन्वर्ट करून ते स्प्रे केलं जातं. इन स्प्रे गन टू किल इन्सेक्ट्स. स्प्रे गन्स असतात जिथं कॉम्प्रेस्ड एअर वापरून बुलेट्स वगैरे शॉट केल्या जातात. सो दिस इज व्हॉट दी स्प्रे गन. टू ट्रान्सपोर्ट मटेरियल्स लाईक सिमेंट, फूड ग्रेन्स एक्सेट्रा. अँड नेक्स्ट वन, फॉर ड्रायव्हिंग एअर मोटर्स इन दी माइन्स वेअर द इलेक्ट्रिक मोटर्स और आयसी इंजिन्स आर नॉट युज्ड ड्यू टू रिस्क ऑफ फायर. म्हणजे काय? तर आपल्या तुम्ही जर कधी घरी ड्रिलिंग मशीन बघितली असेल तर ड्रिलिंग मशीन मध्ये काय होतं, कधी कधी स्पार्क जनरेट होतात. ड्रिलिंग मशीनच्या आतमध्ये स्पार्क जनरेट होतात. मग मला जर कोल माइन्स मध्ये म्हणजे कोळशाच्या खाणीमध्ये ड्रिलिंग मशीन वापरायची असेल, कोळशाच्या खाणीमध्ये, तर तिथं स्पार्क होऊन चालणार नाही. गेटिंग इट? बिकॉज द एअर इज हायली कार्बोनेटेड. तिथली एअर खूप कार्बोनेट झालेली असते, कार्बन खूप असतो त्या एअरमध्ये. त्याच्यामुळे तिथं थोडा जरी स्पार्क तयार झाला तर ब्लास्ट होऊ शकतो. गेटिंग इट? रिस्क ऑफ फायर. तर त्या ठिकाणी काय केलं जातं, त्या ठिकाणी एअर मोटर्स वापरले जातात. म्हणजे कॉम्प्रेस्ड एअर वापरून तिथं ड्रिलिंग केलं जातं. तुम्ही कधी बघितलं पण असेल, डिगर्स असतात, कॉम्प्रेस्ड एअर डिगर्स. बघितलेत का? हे असे दगड फोडायला वापरतात बघा. तर दीज आर कॉल्ड ॲज डिगर्स, कॉम्प्रेस्ड एअर डिगर्स. तर हे काय आहेत, इथं कॉम्प्रेस्ड एअर आणली जाते आणि ती कॉम्प्रेस्ड एअर वापरून हे डिगिंग केलं जातं. ओके, सो असे इक्विपमेंट्स हे कोल माइन्स मध्ये वगैरे जास्त वापरले जातात. बिकॉज द चान्सेस ऑफ फायर आर मोर इन दॅट केस. तर हे 10 ऍप्लिकेशन्स आहेत. यातले कुठलेही तुम्हाला 6 पाठ करायचे लक्षात ठेवा. यू नीड टू रिमेंबर एनी 6. Okay, now next let us will see the compressor classification. कॉम्प्रेसरचं क्लासिफिकेशन बघूयात आता आपण. इट इज सिमिलर टू पंप. पंप सारखंच आहे, त्याच्यामुळे एक पाठ केलं की दुसरं लक्षात राहणार आहे. गेटिंग इट? पंप अँड कॉम्प्रेसर, the classification is very same. Positive displacement, non-positive displacement. Under positive we have reciprocating and rotary. Under reciprocating we have single stage, multi-stage. ओके, आता याच्यात बघा 4 प्रकार आहेत बरं का, हे 2 नाही आहेत. These are 4. 1 single stage, 2 multi stage, 3 single acting, 4 double acting. ओके, सो दिस इज व्हॉट. सो हा डबल ऍक्टिंग सिंगल स्टेज पण असू शकतो, डबल ऍक्टिंग मल्टी स्टेज पण असू शकतो. हा सिंगल ऍक्टिंग सिंगल स्टेज पण असू शकतो, सिंगल ऍक्टिंग मल्टी स्टेज पण असू शकतो. हे 4 कॉम्बिनेशन केले जाऊ शकतात. गेट इट? सो 1 2 3 4 रेसिप्रोकेटिंग मधले 4 प्रकार. रोटरी मध्ये स्क्रू आहे, व्हेन ब्लोअर आहे, रूट्स ब्लोअर आहे, आणि इथं नॉन पॉझिटिव्ह मध्ये सेंट्रिफ्युगल आहे, ऍक्झियल फ्लो आहे. तर आता याच्यामधले आपल्या सिलेबसला कोणकोणते आहेत? आपल्या सिलेबस मध्ये आहेत रेसिप्रोकेटिंग. रेसिप्रोकेटिंग मध्ये आपण सिंगल ऍक्टिंग शिकणार आहोत फक्त. सिंगल ऍक्टिंग रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर. दुसरा शिकणार आहोत आपण व्हेन ब्लोअर. दुसरा कुठला शिकणार आहे आपण? व्हेन ब्लोअर. क्लिअर? हे 2च आपण शिकणार आहे, सिंगल ऍक्टिंग रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर आणि दुसरा व्हेन ब्लोअर. बोथ आर व्हेरी 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 सिम्पल. ओके, त्यातलं सिंगल ऍक्टिंग तर ऑलरेडी तुम्ही शिकलेला आहात. नाउ एनी वन ऑफ यू, कॉम्प्रेसरचं क्लासिफिकेशन अजून एक प्रकार आहे, ते पण बघूया. ते रेग्युलर क्लासिफिकेशन. हे दुसरं क्लासिफिकेशन. तर काय? लो प्रेशर. If the compressor is generating pressure up to 1.1 bar, then it is a low pressure compressor. त्याला काय म्हणायचं? लो प्रेशर कॉम्प्रेसर. जनरली फॅन्स come under this. Generally fans come under this.
low pressure. Fan is a compressor, you remember. Fan हा काय आहे? Fan हा compressor आहे. Then medium pressure, if the compressor is generating 1.127 bar, then it is called as medium pressure compressor. आपण जिथं जिथं blower म्हणतो ते medium pressure येतात, blowers. And third one, high pressure compressor, the compressor which generates pressure above 7 bar, this is called as high pressure compressor. It is nothing but a compressor term. ओके, आता इथं काय लिहिलंय, हे काय आहे, प्रेशर रेशो आणि ही आहे प्रेशर जनरेटेड. हा आहे प्रेशर रेशो. प्रेशर रेशो म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय प्रेशर रेशो? सो प्रेशर रेशो मीन्स फायनल प्रेशर डिवायडेड बाय इनिशियल प्रेशर. फायनल प्रेशर डिवायडेड बाय इनिशियल प्रेशर आपण केलं की काय तयार होतो? प्रेशर रेशो. गेट इट? तर आपण प्रेशर रेशो म्हटलं तर फॅन, ब्लोवर, कॉम्प्रेसर हे तीन आहेत. आणि प्रेशर जनरेटेड म्हटलं की बाबा त्या कॉम्प्रेसर मधून किती प्रेशर तयार होत आहे. आतमध्ये तुम्ही किती पण प्रेशरची एअर टाका, घेणं देणं नाहीये. इनपुट डझंट मॅटर, हाऊ मच इज द आउटपुट. इफ इट इज जनरेटिंग 1.1 bar, then it is low pressure. If it is generating between 1.1 to 7, then it is medium pressure. And if it is generating above 7, then it is high pressure. Okay. So compressor classification we have studied in 3 patterns. 3 प्रकारामध्ये. पहिला प्रकार कुठला शिकलो आपण? तर मगाशी बघितलेला हा नॉर्मल क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू दी कन्स्ट्रक्शन. यू कॅन से कन्स्ट्रक्शन नुसार तुम्ही म्हणू शकता कन्स्ट्रक्शन अँड प्रिन्सिपल. हे दुसरं आहे अकॉर्डिंग टू दी प्रेशर जनरेटेड आणि तिसरं आहे अकॉर्डिंग टू प्रेशर रेशो. ओके, these are the 3 types of compressor classification. हे आहेत कॉम्प्रेसर क्लासिफिकेशनचे 3 प्रकार. ओके, तर आपल्याला परीक्षेमध्ये 3ही लिहायचे आहेत. क्वेश्चन याच्यामध्ये कसा येतो? तर क्वेश्चन ह्याच्यामध्ये येतो डिफाइन compressor, explain its classification and also state the applications of compressed air. 3 मार्कला. डेफिनेशन 2 ओळीमध्ये, त्याच्यानंतर क्लासिफिकेशन हे 3 प्रकारचं आणि ऍप्लिकेशन तुम्हाला मी 6 पाठ करायला सांगितलं. ओके, मिनिमम 6 यू नीड टू राईट. आता ह्याच्यामध्ये एमसीक्यू कसा पडतो? एमसीक्यू कसा पडतो? तर एमसीक्यू तुमच्या ह्या क्लासिफिकेशनवर पडणार. If the compressor is generating the pressure ratio between 1.1 to 4, then it is called as fan, blower, compressor. तर तुम्हाला काय सिलेक्ट करावं लागेल? ब्लोअर. If a compressor is generating pressure ratio up to 1.1, then it is called as fan, blower, compressor. None of these. त्यातलं तुम्हाला काय सिलेक्ट करावं लागेल? फॅन. तर अशा प्रकारे ह्या व्हॅल्यूज, ह्या रेंजेस तुम्हाला लक्षात ठेवायचे आणि या रेंजवर तुम्हाला एमसीक्यू द्यायचा आहे. ओके, डिपेंडिंग ऑन दीज रेंजेस, ह्या रेंजेस दोन्ही बर का. तर कॉम्प्रेसरवर या पद्धतीचा एमसीक्यू विचारला जाऊ शकतो. ओके, सो वी गॉट लेस दॅन 1 minute. वन मोर थिंग, तुम्हाला चॅप्टर टेस्टचं टाइम टेबल सरांनी सांगितलं असेलच. तर आपली काहीतरी 27 तारखेला ठेवली सरांनी टेस्ट, चॅप्टर टेस्ट. तर ती आपली या चॅप्टरवरती असणार आहे. पंप, कॉम्प्रेसर, टर्बाईन या चॅप्टरवरती आपली चॅप्टर टेस्ट असणार आहे. ओके, जे ऑफलाईन येत आहेत, ऑफलाईन वाल्यांसाठी आपण मशीन टूल अँड जॉईनिंग प्रोसेसेस नावाचा चॅप्टर सुरू केलाय. ओके, त्यांना आपण ते वर्कशॉप मध्ये नेऊन दाखवतोय मशीन टूल्स वगैरे. ठीक आहे, तर सगळ्यांनी अटेंडन्स टाका. कोणाची अटेंडन्स टाकायची राहिली असेल तर प्लीज पुट युअर अटेंडन्स इन चॅट बॉक्स. We got only 10 to 20 seconds now for ending this meeting.